हॅलो. हा, हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. पाठीमागे एकदा दोनदा लावलते पण तुमचा मला जमत नव्हता, माझा तुम्हाला जमत नव्हता अच्छा कॉल. अच्छा, हा हा, बोला ना ताई. मला सेवेत येऊन ताई 2-3 वर्ष झालं. अरे वा, हा हा हा. मला काही नाव हे सांगायचं नाही, जिल्हा पण सांगायचा नाही. बरं बरं, हा हा. आम्ही असंच म्हणजे बहिणीच्या पाहुण्यांच्या घरी गेलो होतो. बरं बरं, हा हा. त्यांची तिथली साधी सोपी सेवा बघून मला असं वाटलं की हा. मला पण स्वामींची पूजा करावं. अच्छा, काय करत होते ते साधी सोपी? असं तिथं अक्कलकोट जवळच त्यांचं ते हल्लाळी म्हणून काहीतरी गाव आहे. बरं बरं, हा हा. त्यांनी फक्त बघा फोटो, इकडे इकडे 2 केळी हा. आणि पुढे प्रसाद आणि फुलं ठेवली. इतकी सुंदर ती पूजा वाटत अशी होती. फोटो असं आहे का तुमच्याकडे? तेव्हा फोन नव्हते ताई, आता होऊन बी हे हा 5-6 वर्ष. हा हा हा. तेव्हा ह्याचे फोन नव्हते नाही ना. अच्छा अच्छा, हा, बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला हा, म्हणजे. म्हणजे माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा अजून. अच्छा अच्छा, हा हा हा. आता माझं लग्न होऊन 7-8 वर्ष झालं. बरं मग बरं. मी मुलबाळासाठी स्वामीच्या सेवेत, सगळेजण मला म्हणणार तू स्वामीची सेवा कर, अशी अशी सेवा कर, असं असं केल्यावर व्हायला लागलंय म्हणल्यानंतर मग हा आमची पण जरा घरातले प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही दोघंच बाहेर राहत होतो. हा हा हा. मग असंच सेवेत आल्यानंतर मग स्टार्टिंग अनुभव बघा हम्म. आला म्हणलं तर पहिल्यांदा हा हा हा. केंद्रात गेलो, केंद्रातून पाया पडून आलो. मग असंच थोडं 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 मग एक माझी मैत्रीण आहे, त्यांनी सांगितलं की असं असं स्वामी ओम चॅनेल आहे, तिथं तुम्ही ऐका त्यांचे अनुभव, तुम्हाला प्रचिती येत जाते, अनुभव येत जातात, हा कळत हा जाते सेवा कशी करायची, काय नाही, कोणती सेवा. हा म्हणजे हा. तेवढी असं प्रचार नाही आणखीन, पण जरा आता तुमच्या ह्याच्यामध्ये आल्यापासून लोकांना कळाले की कसं कसं सेवा हो करायचं, हो काय हो. ऐकत गेल्यानंतर असा असा अनुभव आपल्याला बी येते असं कळायचं. बरोबर. मग पहिल्यांदा असंच मग तुमचे ऐकायला आल्यावर मग एका दिवशी मी पण घरी प्रसाद म्हणजे स्वामींना नैवेद्य ठेवला. मग अच्छा. मग ते नैवेद्य त्यांनी खाल्ला ताई. खरं डायरेक्ट हा पहिल्याच वेळेला? हा, पहिल्याच वेळेला म्हणजे असं सतत ठेवत होते पण तेवढा अनुभव येत नव्हता असं. हा पण हा आला, असे लहान छोटे मोठे खूप आलते पण पहिल्यांदा ते आला. मग मी हा आमच्या मिस्टरांना म्हणले, अहो का असं असं खाल्ले हो स्वामींनी, म्हणजे ते काय म्हणतात, हा. हो तुझे स्वामी, असं जर व्हायचं असलं असतं तर मग आपण एका लेकरासाठी किती हे करायला, का बरं देणार त्यांनी असं म्हणले त्यांनी. मी म्हणले तसं नसतंय हो, होईल थोड्या दिवसात काम. मग मी म्हणले स्वामींना, बघा स्वामी, माझ्यापेक्षा जास्त माझ्या नवऱ्याला तुम्ही तुमच्या सेवेत घ्या. तर स्वामी ताई अक्षरशः सांगते तुम्हाला, हम्म. आता कालच्या गुरुचरित्राच्या पारायणाला आम्ही ह्याच्यात बसलो होतो की ह्याच्यात म्हणजे केंद्रात हम्म. सप्त्यात. तर मला माझी डेट होती हम्म. मग शेवटला. मग मी त्यांना काय म्हणले, आणि असं असं माझी डेट आहे हो, आणि तुम्ही मला जर अडचण आली तर तुम्ही बसताव का? मग हम्म. ते काय म्हणले, ठीक आहे मी बसतो. कधीच हम्म. त्यांनी करतो असं करतेच, पण असं करतो म्हणून त्यांना वाटत नव्हतं बरं का. हा हा म्हणजे हा येतील करतील, आहेत धार्मिक पण असं हा तेवढं नाही. हा. मग 5-6 दिवस नाही आली तरी फुलपाखराचा हे आला मला गुण. म्हणजे अरे असं वा, अनुभव. त्यांनी 2-3 संध्याकाळची प्रहरी सेवा करायला गेल्यावर मी माझी मैत्रीण बघा, हा. चौथ्या दिवशी 5व्या दिवशी दिसले, 6व्या दिवशी घरी येताना दिसले, 7व्या दिवशी अक्षरशः ताई, हा. 7व्या ह्याच्या दिवशी हे होतं, सप्त्याचा शेवट होता पुण्यतिथी दिवशी, आदल्या दिवशी मला पिरियड आले. ओ. मग ह्यानी सकाळी उठून बघा तेवढं म्हणजे भात घातला प्रसादासाठी, घरातल्या देवासाठी प्रसाद घेऊन, केंद्रात जाऊन, पोथी वाचून, सगळं करून, प्रसाद ग्रहण करून मला प्रसाद घेऊन आले. आणि त्या टायमाला ते तिथं आरती हुलालती, मी तर फोनवर ऐकू लागते, माझ्या मैत्रिणीचा फोन चालू होता, ह्यांचा चालू होता, आरती ऐका तुम्ही म्हणून. अरे वा. तर ते माझ्या घराभोवती अक्षरशः 3 फुलपाखरं फिरत होते असे, अय्या. इकडून हो दक्षिणे कोण पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे, अशी 3. एक निळा आला बापरे. अगदी बघा माझ्या अंगाला काटा येऊन. काय रंग कुठले होते? पहिला बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारा निळा होता, असा काळा निळा. हा हा हा. आणि दुसरा बघा पिवळा होता, ओ. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचा, म्हणजे असं पूर्ण माझ्या घराभोवती. आणि तिसरा म्हणजे पांढरा होता. मी त्यांना ओ. आरती करत बघत होते तरी अक्षरशः ते फिरत होते असं माझ्या घराभोवती. बापरे. आरतीच्या टायमाला 10:30च्या ते. किती छान होता हे.
हा ते तिथं हे करत होते तर मी घरी बसून आरती करायला ते तर असा अनुभव मला आला कालच्या पुण्यतिथीचा. हा. मी म्हणत होते स्वामीला, स्वामी येऊ देऊ नका हो. म्हणजे त्यांना आमच्या दोघांकडून पण सेवा करून घ्यायची होती, हा, किती त्यांच्याकडून छान. पण माझ्याकडून पण. आणि मग असंच हे हम्म. झालं की म्हणजे त्यांनी म्हणले की ते तुम्ही स्वामी बघून घ्या, आता ह्यांना तुम्ही सेवेत घ्या म्हणल्यानंतर ताई एका दिवशी म्हणजे आमचे मिस्टर असंच ड्रिंक करून येत होते रस्त्यानं हम्म. म्हणजे घरी. त्यांची हम्म. ड्युटी संध्याकाळी उशिरा असते, 11:30च्या पुढून 11च्या ताई पुढून. ड्रिंक केलं तर कसं मूलबाळ होईल हो? नाही म्हणजे असं कधीतरी करतात ते, असं रोज अच्छा रोज अच्छा. नाही. हा म्हणजे कधी तर असं दोस्तांसोबत हे ना हा असं रोज हा हा. नाही. मग येत असताना ताई अक्षरशः त्यांना रोडवर कोण नव्हतं, गाडीचं ऍक्सिडेंट झालं, खाली पडले. त्यांनी तिथून घरी कसे आले त्यांना देखील माहित आई नाही गो. ताई. हा आणि घरी मी किती फोन लावले, फोन उचलायला पण बोलायला तयार नाही. घरी आल्यावर मी म्हणते ताई कसं आलो, का झालं, काय झालं म्हणतं मी त्यांनी बोलली ताई घरात पाऊल टाकायला उशीर त्यांची वाचा फुटली. आणि त्यांनी म्हणले की मी कसं आला मला माहित नाही, कोण होतं बापरे. मला माहित नाही. अक्षरशः ताई त्यांनी घरापर्यंत कशा आल्यात काहीच नाही, रोडवर हायवेवर ताई. बापरे. किती गाड्या असतील किती. काय असतील बापरे. काय सांगतात. मग त्या नवीन टायमाला जन्म झाला ताई त्यांचा. हा ताई त्या टायमाला त्यांना मी म्हणले मानताव का माझ्या स्वामीला, तुम्हाला हितपर्यंत कोण आणून सोडलं सांगा म्हणल्यावर मग म्हणतात बरोबर. तुझे स्वामीच होते म्हणून ताई. त्या टायमाला 12-1ला विचार करा, त्या दिवशी उशीर झालता, कोण नको रोडनं कसं आला बापरे. असतं सांगा तुम्ही. त्यांना घरी जोकना कळत नव्हतं चालायचं, पण घरात आल्याबरोबर त्यांची वाचा फुटली. विचार बापरे. करा मग कसं आलो म्हणलं तर मला माहित खरंच नाही. स्वामींनी आणलं हो. कोण आणलं मग तर काहीच माहित नाही. आणि घरी आल्यावर म्हणतात, मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतात नाही खरंच स्वामी आहेत, आजच्यापासून मी तसं म्हणत नाही आई स्वामींना. गं. मग ते रोज मुजरा करून पाया पडून मग मी जाताना स्वामींना म्हणते, स्वामी हे ड्युटीला चालले त्यांच्यासोबत राहा, स्वामी तिथून हा, गेलेले त्यांच्यासोबत राहा. मी किती छान. अक्षरशः बाहेर चालले तर मी म्हणते स्वामी असं असं मी बाहेर चालले माझ्यासोबत राहा. हो. आणि तिसरा अनुभव ते असा, मी अक्कलकोटला चालले ते आमच्या वहिनीसोबत. हम्म. माझ्या सोबतच्या मैत्रिणी पण होत्या, पण माझी वहिनी आलं नाही म्हणून मी पाठीमागे पडले, माझ्या मैत्रिणी पुढे गेल्या हम्म. बसने. मग त्या टायमाला ते 8:30ची बस गेली, 9ची बस गेली, बसच भेटायला तयार नाही आम्हाला. मग असंच एक म्हणजे होते भैया आमच्या सोबत बघा, त्यांनी लांब होते, गोरेले होते, जरा थोडेफार केस होते आणि हातात बाटली होती ते हा हा. पाण्याची. मग ते कसं झालं, मग आम्हाला बस भेटणार गेल्यावर मग मी म्हणले भैया बस आहे का हो जायला, आता बाकीचे तर गेले तर आपण तर जावंच लागलं नाही त्यांच्यासाठी. बरोबर आणि बरोबर. वहिनी दुसऱ्या गावाहून आलेली, तिच्यासाठी सोबत मला जायचंच होतं. तिची हम्म. सासू हे विचारणारच की आमची मावशी भैया तुम्ही गेलो का नाही म्हणून. हो हो हो. कसं बसायचं म्हणून मग 9ला निघालो आम्ही. मग ते भैया म्हणले तरी दुसरी बस नाही, असं असं बस आहे. ते स्वतःच येऊन म्हणले बरं का, असं हम्म. असं बस आहे बघा आणि आम्ही चाललो, येताव का. मी म्हणले भैया आणि तुम्ही हाव का सोबत, येऊ का आम्ही. हा चला ताई आहे मी म्हणले. ते जाजोक नाही इथून त्या बसमध्ये पूर्ण गडीच म्हणजे पुरुषच, हो हो फक्त हो. आम्ही दोघीच लेडीज. आम्ही गेलो बसलो जाजोक ना स्वामी मला म्हणजे दुसऱ्या मार्गाने गेलो होतो नाही, ते मार्ग माहित नव्हता आम्हाला. हा आमच्या हा हा. डेलीच्या मार्गाने गेला असतो तर ती मार्ग आम्हाला माहित असला असता, म्हणजे हो हो. कसं कसं काय नाही. मग तिथून मी म्हणणार स्वामीला, स्वामी इथून पुढे माहित नाही आम्हाला, इथून तुम्हीच न्या, तुम्हीच ते बस लागू द्या आणि लगेच तिथून गेल्या आम्हाला आरतीपर्यंत पोहोचवा स्वामीराया म्हणणार. मग उतरले तिथून ताई. ते भैया जे होते का उतरून गेले, ते दिसत नव्हते ते कुठे गेले काय नाही. ते भैया बापरे. माझ्या पुढे आणि मी त्यांच्या पाठीमागे. मी स्वामीला म्हणा, ओ. स्वामी आम्हाला बस दाखवू द्या, बस कुठे भेटू द्या, असं म्हणजे मी तुम्हाला सांगायलाय ना मला. पण ते गेलेले भैया माझ्या पुढे येऊन त्यांनी मला रस्ता दाखवला. ती बस, अहो इथं बस आहे बघा म्हणून आम्हाला बस मध्ये बसवले. ते भैया अक्कलकोटलाच येणारे होते, विचार बापरे करा. बघा. त्यांनी बस मध्ये चालले नाहीत आमच्या, पण आम्हाला बापरे. बस दाखवून ते गायब झाले. अय्या. हा मग आम्ही बसमध्ये बसलो, गेलो, ते झालं ताई त्या दिवशीचाच हे पहिला अनुभव बरं का. मग दुसरा अनुभव बघ, आम्ही गेले तिथं मग ते आपण प्रसाद हे घेतो नाही, मग प्रसाद घेतला. मग स्वामीला मी तिथून वटवृक्ष पलीकडल्या बाजूने येताना इकडं मंदिरापुढे मी स्वामीला म्हणणार, स्वामीराया मी आज तुम्हाला काय आणलं नाही हो, एवढे पेढे आणलेत बरं का, तुम्ही हे पेढे घ्या आणि निदान ते काकावरी तुमच्यापर्यंत नवी जरी दिले आणि तुम्ही मला नका देऊ, ते तुमच्यापाशी ठेवून घ्या, पण मी तुम्हाला प्रसाद आणले, माझा प्रसाद घ्या. मग म्हणले, मग माझ्या वहिनीचा घेतला तर ते का राहतात बघा, ते असं घेऊन मंदिराला लावतात ते पेढा तिथे ठेवतात.
ते काका वहिनीचा घेतले पण माझा घेतलं नाही. मी म्हणले हा जाऊ दे आता काय करायचं. माय म्हणले स्वामीला आवडत नाही काय म्हणले आणि मग जाऊन बसलं वटवृक्षाच्या पाया पडून पलीकडे. हा हा ताई कुठून आजी आली की एक लगबगीने माझ्या पुढे आली हा आणि असं मी माझ्या भाच्याला पेढा द्यायला तर असं आपला पण हात पुढे केला होती नी. अय्या हो असं तिनं हात पुढे केला मी तिला पेढा दिले. मग तिनं मी असं हात जोडून तिला वरी बघून हसून पाया पडलेली. मी खाली बसलेली होते त्यांनी वाकलेल्या होत्या. हा हा मी पाया पडायला ते तर माझ्याकडे हसल्या आणि बघितल्या आणि गेल्या. अय्या आणि माझा पेढा घेतला ताई पण त्यांनी वहिनीचा पेढा घेतला नाही. अहो आजी बघा थांबा थांबा म्हणजे ना ती पुढे निघून गेल्या. बघा मग विचार करा मग बघा अक्षरशः स्वामी येऊन माझा पेढा घेऊन गेले. खरंच 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 माझा प्रसाद भेटला ताई. त्या दिवशी मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढी माझी स्वामीने परीक्षा घेतली एवढी परीक्षा घेतली हा सांगता बसणे. शेवटी माझा पेढा बी घेतला आणि घेतलं म्हणजे स्वामींनी सांगितलं मी आहे तुझ्यासोबत. हा म्हणजे हे नाही येतात का नाही बघू बाकीचे तर हो पुढे गेले. दुसरा नवीन मार्ग ताई. दोनच बरोबर लेडीज भीती असते की जरा. हो 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 त्याच्यामुळं पण जाऊन त्यांनीच नेले सुरक्षित नेणार तुम्हीच किती हाव बघा छान हो आणि ताई हा सुंदर आणणार अनुभव. तुम्हीच म्हणून सांगितले आणि मी हेच म्हणले असं म्हणतात की अनुभव सांगितल्याशिवाय दुसरा अनुभव येत नाही. हो हो मग आपलं ते आम्ही वैशिष्ट्यच आहे आपल्या चॅनलचा. अनुभव सांगितला की दुसरा अनुभव येतोच येतो. मग तेच मग मी म्हणले आज लावावं तर बघावं तर ताईला खूप 2-3 सुंदर निघाले. सुंदर अनुभव मी शेअर करते हा ताई. हा ठीक आहे ताई हा आणि श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.